महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। गेली अनेक वर्ष सुरू असणारा महाराष्ट्र सदन गणपती उत्सव यंदा होणार नाही अशी चर्चा आहे। महाराष्ट्राचे दिल्लीतील निवासी आयुक्त बिपिन मलिक यांचा गणेश उत्सव साजरा करायला पाठिंबा नसतो, पण आतापर्यंत महाराष्ट्र सदनातले इतर अधिकारी हा उत्सव साजरा करतात। पण आता यातल्या काही अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रात पुन्हा बदल्या झाल्यात आणि त्यामुळे नवीन आलेले अधिकारी यात पुढाकार घ्यायला तयार नाहीयेत। दिल्लीतल्या या महाराष्ट्र सदनातल्या गणपती उत्सवानिमित्ताने दिल्लीतले मराठी नागरिक एकत्र येतात, पण यंदा बिपिन मलिक यांच्या एकांगी भूमिकेमुळे ही परंपरा खंडित होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही महाराष्ट्र सदनात गणेश उत्सवात पूजा केली होती। एवढा मोठा ऐतिहासिक वारसा असलेला गणेशोत्सव हा जर महाराष्ट्र सदनात होणार नसेल तर मग होणार काय? महाराष्ट्र सदनामध्ये संस्कृती काय आमची, इतिहास काय आमचा? मला असं वाटतं अतिशय निषेधार्ह आहे, अतिशय निंदाजनक अशा प्रकारचा हा संपूर्ण प्रकार आहे। कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र सदनामध्ये गणेशोत्सव झालाच पाहिजे। शिवसेनेने एखादा विषय हातात घेतला की त्याला वेगळं वळण मिळतं, म्हणून आम्ही थांबणार नाही। पण हे आराध्य दैवत आहे। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा का केला होता हे तरी त्यांनी भान बाळगायला पाहिजे। उद्या ते शिवजयंतीला विरोध करतील सदनामध्ये, तसं असलं सगळ्याच खासदारांना हे आव्हान दिलेलं आहे महाराष्ट्राच्या, आणि सगळ्या खासदारांनी जाऊन सदनामध्ये गणपतीची महाआरती करायला पाहिजे। आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत।